ध्यान करून सुद्धा देवतांना आपण प्रसन्न करू शकतो, पण आपलं ध्यान लागतं का? लागत नाही. ध्यान करत असताना मनामध्ये आपल्या बॅकमाइंडमध्ये अनेक काही विचार चालू असतात. ते सगळे विचार येऊन येऊन आपलं ध्यान तुटतं. मग ध्यान आपण करू शकत नाही. केवळ ध्यान करून सुद्धा ईश्वराला प्रसन्न करता येतं. बरं का, तुला सांगतो, आई वडील ऐकतातच आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारे पूजन करा. चांगल्या चांगल्या पद्धतीनं देवताचं पूजन करा. 16 उपचारांनी देवताचं पूजन करायला सांगितलं आहे. त्याला म्हणतात षोडशोपचारही पूजनं करिष्ये. 16 उपचारांनी. ते 16 उपचारांनी पूजन झाल्याच्या नंतर मग काय करावं? देवाला प्रसन्न करण्याकरता हवन करा असं म्हटलेलं. हवन हवन म्हणजे काय? हवन म्हणजे देवतांचं भोजन. देवतेला आपण वरण भात भाजी पोळी अगदी काय म्हणतात त्याला 64 प्रकारचे भोग, 56 प्रकारचे भोग जरी आपण देवापुढे ठेवलं, देव जेवायला येणार आहे का? त्याला जेवताना पाहण्याचं भाग्य फार कमी लोकांना लाभलेलं आहे. महाराष्ट्रातच आपल्या परंपरा नामदेव महाराजांची, हे जेवतोच ते डोकं आपलं घेऊन जा, पण माझे बाबा तुला रोज देवते दाखवतात, म्हणून मी पण तुझ्या पुढे आले ते आलो. पण देवाला यावं लागणार ते बाळाच्या अर्थासाठी, बरोबर ना? तर देवाचं भोजन म्हणजे हवन सांगितलेलं आहे. मग ते हवन करण्याकरता जो अग्नी काढायचा आहे तो किती पवित्र पाहिजे? अतिशय पवित्र पाहिजे. अग्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुर्याग्नी आहे, ऐताग्नी आहे, 6 प्रकारचा अग्नी आहे. पण हा मंत्राद्वारे यंत्राद्वारे सिद्ध केलेला जो अग्नी आहे, हा अग्नी कुंडात घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला हवन करायला सांगितलेलं आहे. आणि ते हवन कशाने करणार? हवन करण्याकरता काय सांगितलेलं आहे? शिवाला हवन करण्याकरता काय साधन सांगितलेलं आहे? तर घृताक्त तिळ म्हणजे शेतात पिकवले गेलेले चांगले काळे तीळ आणि शुद्ध तुपाने हवन करायला सांगितलेले. गाईचं शुद्ध तूप. बाजारात 2 वेगवेगळ्या प्रकारची तुपं मिळतात. तो दुकानदार पण तसं विचारतो, आपको पूजा के लिए घी चाहिए क्या? आप ये डिब्बा लेके जाओ, 300 रुपये किलो. ते घाणेरडं तूप असतं, केमिकल युक्त. चांगलं तूप जे आपण भातावर पुरणपोळीवर टाकून जे आपण तूप खाऊ शकतो, असं जे काही 700-800 रुपये किंवा 1000 रुपये किलोचं तूप आहे, त्या चांगल्या गाईच्या तुपाने हवन करायला सांगितलेलं आहे. अहो, परमेश्वर किती दया घाले असं आपण समजूया. काहीशे लाखो रुपये खर्च करून तो आपल्याला प्रसन्न होणार असेल, आपलं आयुष्य त्याच्याने जर का बदलणार असेल, तर आपण त्याच्याकरता जेवढं चांगलं करता यायला पाहिजे तेवढं चांगलं आपण करण्याची मानसिकता तयारी आपण ठेवली पाहिजे ना.